मित्रांनो, तर भरपूर जणांना प्रश्न असतो की बाबा टेंट मध्ये राहिलं किंवा पेट्रोल पंपावर राहिलं तर आंघोळीची सोय कशी असते. तर किती जबर सनराईज होते बघा, दिसलं का तुम्हाला? एकदम मस्त असं सनराईज होतं, एकदम सगळीकडे शेती. मित्रांनो, तर फायनली आपण घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी निघालेलो आहे. तर गाडी इथं पार्किंगला लावलेली आहे. मित्रांनो, तर फायनली आपल्या दुसऱ्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालंय 12 ज्योतिर्लिंग यात्रेमधील. तर हे पाहू शकताय छत्रपती संभाजीनगरचं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे. मित्रांनो, ही भिंत पाहताय का? ही दगडी पाहताय का? ही दगडी जवळपास 600 वर्ष जुनी दगडी. आणि मित्रांनो, ही दगडी बांधकाम नाही वे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबा मालोजी राजे भोसले यांनी केलेली आहे. मित्रांनो मी आज अशा बारवामध्ये आलेलो आहे. मित्रांनो, त्याच्या भोवती नाही वेळेस चारी बाजूला महादेवांची मंदिर आहेत. मित्रांनो पाहू शकताय, इथं एक महादेवाचं मंदिर आहे, तिथं एक महादेवाचं मंदिर आहे, ते बघा तिथं एक महादेवाचं मंदिर आहे, तिथे एक महादेवाचं मंदिर आहे, तिथे एक महादेवाचं मंदिर आहे, ते एक महादेवाचं मंदिर. मी करत आहे संपूर्ण भारत यात्रा 12 मित्रांनो, तर चक्कर येऊ लागले झालं. आता मला काय झालं, हे ब्लॅक कलरचं हे घालून आलो होतो आणि त्यातनं घाम निघाला, सगळं पाणी शरीरातलं कमी झालं का वाटायला लागलं मला आता. मित्रांनो, तर पहिले तिथनं आल्यानंतर थंड पाण्याची बॉटल घेतली, कारण मला असं डोक्यात हे झालं का तच वाटलं थोडं तेव्हा इकडे. मित्रांनो, तर हे सर भेटलेत अचानकच, हे शिर्डीचे ना? हो, शिर्डीचे तर भेट झाली अचानक. देवीदास पिंगे. ओके मित्रांनो, तुम्ही कधी झोपलेल्या हनुमान मंदिराचं दर्शन केलंय का? मित्रांनो, असे हनुमान मंदिर फक्त भारतात 3 जागेवर आहे आणि ते मंदिर आपल्या महाराष्ट्रामध्ये एक आहे. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हा आहे आपल्या बारामती महाराष्ट्रात संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्राचा दिवस 5वा. तर 4थ्या दिवशीचा मुक्काम आपण इथं टेंट लावला होता एका पेट्रोल पंपावर. एकदम चांगली व्यवस्था होती. इथं मी टेंटमध्ये झोपलो होतो. इथं एक भाऊ झोपला होता पेट्रोल पंपावरच. ही काय ना, आणि हे काका होते, हे खुर्चीवर बसलेले होते रात्रभर, त्यामुळं काय अडचण नव्हती. आणि ते एक डॉगेज बाई आहे, पाहू शकता, असं इंग्लिश कुत्रा आहे जबराट. तर अशा पद्धतीने स्वतः कालचा मुक्काम 1 नंबर झाला. तर आजचा प्रवास आपला राहणार आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दिशेने. तर बघूया. आता पहिलं तर मला एक व्हिडिओ एडिट करायचा आहे, व्हिडिओ एडिट करणार मी, मग इथंच आंघोळ करणार, मग निघणार पुढच्या प्रवासाला. अशा पद्धतीने आहे. तोपर्यंत मोबाईल पण चार्जिंग होतं, 1 तासभर अजून चार्जिंगला मोबाईल लावला आहे दुसरा, आणि एक पॉवर बँक चार्जिंगला लावली. बघूया कसं काय होतंय. चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा मित्रांनो. तर किती जबर सनराईज होते बघा, दिसलं का तुम्हाला? एकदम मस्त असं सनराईज होतं, एकदम सगळीकडे शेती, झाडांच्या मागं सनराईज दिसला का तुम्हाला? कसला जबराट सनराईज होते. आणि एकदम मोकळं डाकळं ही आहे, पटांगण आहे, त्यामध्ये हा पेट्रोल पंप आहे. भारी वाटलं इथला मुक्काम. हा दादा आहे. काय नाव रे तुझं भाऊ? गोविंद भाऊ आहे. गोविंद भाऊला भेटून पण चांगला वाटला. भाऊ एकदम भारी माणूस आहे. अजून एक काका होते मगाशी सिक्युरिटी गार्ड, ते पण चांगले होते. ते खुर्चीवर बसले होते, तुम्हाला दाखवलं मी. आणि भाऊ इथं झोपला होता आणि मी इथं झोपलो होतो. अशा प्रकारे आहे. फक्त थोडं दैवार होतं काल अशा पद्धतीने, त्यामुळं टेंट थोडा ऊन दिलं पाहिजे, नाही तर ते ओलं होतं असंही. मित्रांनो, तर आता 7:30 वाजल्यात, इतकं ऊन आले. आता सगळं हे 7:45 वाजले. आता सगळं टेंट वगैरे आवळतो आणि मग आंघोळ करतो आणि पुढच्या प्रवासाला निघतो. तोपर्यंत एक मोबाईल चार्जिंग झाला आहे, दुसरा मोबाईल चार्जिंगला लावला आहे. तेवढ्या वेळात तासाभरात ते फास्ट चार्जर आहे, तर होऊन जाईल तो मोबाईल पण चार्जिंग. तोपर्यंत टेंट आवरूया. चला, तुम्हाला टाईम लॅप्समध्ये दाखवतो. मित्रांनो, तर गाडीवर सामान लोड केलंय सगळं, बाकीचं राहिलंय एवढं. हे आता आंघोळ केल्यानंतर ना हे करायचे. तर चला आंघोळ करूया. दादा दाखवतात आंघोळीची सोय कुठे आपल्याला. तर खूप मोठा पंप आहे तसा, पंप प्लस हे गॅसची एजन्सी पण आहे, त्यामुळं मोठं कारभार आहे.
मित्रांनो, तर भरपूर जणांना प्रश्न असतो की बाबा टेंट मध्ये राहिलं किंवा पेट्रोल पंपावर राहिलं तर आंघोळीची सोय कशी असते. तर मित्रांनो, काही पेट्रोल पंपावर बोळची मोटर असते, काही पेट्रोल पंपावर अशी मोठीची मोठी टाकी असते. तर आता आपण या टाकीखाली आंघोळ काय नाही मित्रांनो, तर अशा प्रकारे आंघोळीची सोय होऊन जाते. समजा एका पेट्रोल पंपावर जर सोय नाही झाली तर तुम्ही दुसऱ्या पेट्रोल पंपावर कुणाला विचारलं बाबा मला आंघोळ करायची, तर मोटर पण चालू करून देतात. एवढी चांगली माणसं असतात. तर चला आंघोळ करूया. मेन तर आपला साबण मागं जिथं मागच्या मुक्कामीच राहिला. तर आता पहिलं दात घासूया आणि मग आंघोळ करूया. मित्रांनो, तर आंघोळ वगैरे झाली, कपडे पण चेंज केली. आज काय रायडिंग पॅन्ट नाही घालणार कारण आज आपल्या मंदिर दर्शन करायला जायचे, त्यामुळे रायडिंग पॅन्ट नाही घालणार. आज आपण ही घालू, हे असते निगाड घाल अशा पद्धतीने आहे. कुठे गेला भाऊ? इकडं आहे. तर चला आता काय करायचं, ही बॅग टाईट करायची गाडीवर आणि मग ही करायचं, काय म्हणायचं त्याला, चार्जिंगला ला. मित्रांनो, तर आता नाही वे, ही बॅग नाही वे, पॅक करायची गाडीवर आणि चार्जिंगला लावलेल्या वस्तू घ्यायच्या. पेट्रोल पंप एक नंबर होता, टॉयलेट बाथरूम एकदम क्लीन वगैरे होतं, सगळं टकाटकमध्ये होतं, काहीच अडचण नव्हती इथं. ओके चलो, पाणी बी आहे, फिल्टर बी चालू आहे, सगळं चालू आहे. आता पाणी थंड भरून घेतो 2 बॉटल्या इथनं. मित्रांनो, तर सकाळचा नाश्ता करतोय. तर आईने दिलेल्या हे शंकरपाळ्या आहेत, आपल्या मिठाच्या शंकरपाळ्या म्हणतात त्याला. आमच्या इथं तुमच्या इथं वेगळं पण म्हणत असतील. तर तेच खातोय. खाल्ल्या ॲक्च्युली, खाल्ल्यावर व्हिडिओ काढायचं लक्षात आलं तर तुम्हाला दाखवतो. हे पाहू शकता अशा प्रकारच्या शंकरपाळ्या आहेत, तर ह्या खातोय. एक नंबर झालेत चवीला. निघूया पुढच्या पावसा. तर फायनली आता पंपावरून निघतोय. तर भाऊकडून आपले जे पॉवर बँक लावले होते चार्जिंगला ते सगळे घेऊन टाकतो. ओके, चार्जर पण आहे, पॉवर बँक पण आहे. मित्रांनो, तर फायनली आपल्या गाडीवर सगळं सामान पण लोड केलेलं आहे आणि आता आपण निघायला तयार झालोय. तर हा भाऊ होता गोविंद भाऊ होता. तर गोविंद भाऊ होता काल रात्रभर आपल्यासोबत, हा ड्युटीला होता. आणि हे दादा आता आलेत. आणि हे दादा म्हणजे आपल्या इथं ड्युटीला होते ह्याला दौंडला, त्यामुळे त्यांना आपल्या भागातलं सगळं माहिती, सुपेगाव सुद्धा त्यांना माहिती. तर काय म्हणताल तुम्ही? काहीच नाही, तुमच्या मस्त एकदम मजेत. तर भाऊंला भेटून चांगलं वाटलं. भाऊ म्हणले की जाताना मला थोडं व्हिडिओमध्ये घ्या. तर भाऊंला घेतलंय. तर चला, उद्याच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. हर हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा. त्यातील दिवस आहे 5वा. तर 5व्या दिवशी नव्हे आपण कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन करायला निघालोय. पण मित्रांनो, इकडं मी काल नाशिकमध्ये पण ऑब्झर्व केलं, शिर्डीमध्ये पण ऑब्झर्व केलं आणि आता मी कोपरगाव तालुक्यात आहे, इथं पण ऑब्झर्व केलं. मित्रांनो, इथं पेट्रोल पंपावर नव्हे, पेट्रोलच नाही आहे. पेट्रोल नाही आहे. कदाचित एका कुठल्या तरी पंपावर पेट्रोल असते, तिथंच पेट्रोल भेटतंय, बाकीच्याकडं पेट्रोलच भेटा नाही. काय माहिती पेट्रोलचा इतका शॉर्टेज झाला आहे ह्या भागात. काल मला नाशिकमध्ये 4 पेट्रोल पंप ही झाल्यानंतर 5व्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भेटलं होतं. पण मी नाशिकमध्येच काल पेट्रोल टाकून घेतलं होतं, त्यामुळं मला आज काही प्रॉब्लेम नाही आहे. पण इथं ह्या भागात पेट्रोलचा प्रॉब्लेम आहे. आपल्या इकडं आहे का पेट्रोलचा प्रॉब्लेम, ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. मेन म्हणजे वहनच पेट्रोलचे टँकर भेटा नाहीत पंपवाल्यांना. असं ते काही HP-चाच आहे असं नाही, HP सर्व भारत सगळ्या पेट्रोल पंपावर हाच प्रॉब्लेम आहे. तर मित्रांनो, कमेंट करून सांगा आपल्याकडे आहे का प्रॉब्लेम पेट्रोलचा, आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि फॉलो नक्की करा तुमच्या भावाला, कारण तुमचा पॅशन प्रो गाडीवर संपूर्ण भारत यात्रा करत आहे. हे पाहू शकताय, संपूर्ण भारत यात्रा लद्दाख 12 ज्योतिर्लिंग करत आहे. तर फॉलो नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. चला बाय. आजच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे आपण. आजच्या प्रवासाची सुरुवात आपली इथनं तळेगाव माला या गावाच्या जवळनं झालेली आहे. काय संसर काय ते नाव आहे, सावंसर या गावातनं मुक्कामाला होतो आपण. सावंसर बिबळेवाडी. चला मित्रांनो, तर सेफ्टी गिअर घालून घेतो भाऊ. काय झालं आता, एक बंक्यास आलं माझ्या गुडघ्यापासूनच गेलं 2 व्हीलरवालं. तर आपलं घालून घेऊ. ही आपल्याकडं आहे तरी घातलं नाही म्हणल्यावर लय वाईट असायचं, काय लागलं बिगलं तर त्यापेक्षा घातलेलं बरं. मला त्रिंबकला तसंच झालं होतं, एक आलं शाईनवालं आणि त्याचा बंपरच दिसत नव्हता, एकदम बंपर लागला गुडघ्याला.
त्यावेळेस स्लो होता, तो पण स्लो होता, मी पण स्लो होतो. त्यामुळं काय नाही. रायडिंग पॅन्ट का नाही घातली आज? रायडिंग पॅन्ट असल्यावर काहीच टेन्शन नसते. पण मला आज लई जाग्यावर जायची आणि ती पॅन्ट लई गरम होती. त्याने अजून प्रॉब्लेम क्रिएट व्हायचा. त्यापेक्षा मग आपलं ही घालू. थंडीत गेल्यावर ते सगळंच घालायचं आहे आपल्याला. मित्रांनो, तर आता इथे एक उंच ब्रिज लागलाय. तरी म्हणलं काल नाही वे कंटिन्यू असा नाही वे रेल्वेचा आवाज येत होता. रात्री मी झोपलेला ना, झुक 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 आवाज यायचा मधनं. तर इथं रेल्वे गेलेली दिसते इथनं, आणि ते रेल्वे क्रॉसिंगसाठीच हा ब्रिज बनवलेला दिसतो इतका उंच मोठा. पाहू शकता इथं रेल्वे गेलेली. चला मित्रांनो, तर डोणगाव म्हणून गाव लागलंय. आता तिथं रेल्वे क्रॉसिंग करतोय. तर मागच्या वेळेस मला आठवतंय या गावातच गेलो होतो मी सेम. आता इथनं पूर्ण काय ह्या गावात नाही, मी बंजी कॉड घेतली होती. बंजी कॉड म्हणजे आपली पिशवी बांधायची, घेतली होती इथनं. लय खराब रोड पण इकडं. मित्रांनो, तर आता आलोय एका ठिकाणी लिंबाच्या झाडाखाली बसलोय. कारण का बसलोय? कारण ही बॅग लय पुढं आली. ही बॅग वरती टांगल्यामुळं नाही, ही बॅग पुढं सरकायला लागली. आता ह्याला काहीतरी जुगाड केला पाहिजे. बांधायला पण जागा नाही आहे कुठं. बाकी मग परत बॅग बांधली तर कॅन्ट चाकाला घासते, असं होते. बघूया काय ते करू जुगाड. मित्रांनो, तर परत एकदा सामान सोडून बांधलंय. आता काय झालं, ही लई रुतत होतं तरी अजून ही ह्याचं पॅड हाईच ह्याचं आपल्या पॅन्टचं. बघूया कसा होतोय प्रवास. आता एक जण ही पोरगं व्हिडिओ बनवतं, ते पोरगं भेटायला आलंय, सारखंच फोन करत आहे. त्यासाठी मला कुणाच्या नादी लागायला नाही आवडत. आपल्या मनाचा मालक राहायला आवडतं. चलो. बॉटल मित्रांनो, कसल्या रोडने आणलंय गुगल मॅपने काय माहिती. नुसतं खड्डच आहे. रोड कमी खड्डच जास्त आहे. स्पीड पकडता येणार काय नाही. आता जा कम्फर्टेबल झालं बसायला मला, नाही तर पार मी टाकीव बसलो, तर बॅग माझ्या जागेवर उभी बसायला आले. तर अशा प्रकारचं झालं होतं. मित्रांनो, तर आपण फायनली आता चाललोय कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दिशेने. आपल्याला आता फोर्लेन हायवे लागलाय. हा हायवे कुठला आहे काय माहिती. हा बहुतेक धुळे छत्रपती संभाजीनगर धुळे हायवे. तर समोर जो डोंगर दिसतोय का, त्या डोंगराच्या पायथ्याशी कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं मंदिर आहे. आणि तिथनं खालीच अजिंठा वेरूळचे लेणी आहेत. वेरूळचे, अजिंठा नाही, वेरूळ. चला, आपल्याला इथनं आता राईट घ्यायचा आहे बहुतेक. ओके मित्रांनो, तर फायनली कृष्णेश्वर मंदिराच्या इथं पोहोचलेलं आहे. इथनं नाही जात आपण, पुढनं जाऊया. हायवेला गाडी पार्किंगला कुठं लावायची बघूया आणि मग जाऊया. तर मित्रांनो, फायनली कृष्णेश्वर मंदिराला पोहोचलेलं. गर्दी दिसते इथं बी. इथं पुढंच पार्किंग आहे मंदिराच्या. ओके, पायच्या गावात पाय घेतला.
हो पार्किंग 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 मित्रांनो तर फायनली गाडी पार्किंगला सावलीला पण लागली पाहिजे अशा हिशोबाने आणि अशा पद्धतीने इथं गाडी लावली आहे पार्किंगला. मित्रांनो तर फायनली आपण कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या पार्किंगमध्ये पोहोचलोय. तर पोहोचल्यानंतर हे दादा आले. दादांनी आपल्याला ओळखलं. कुठले तुम्ही? निफाडचे नाशिकचे नाशिकचे. तर दादांनी ओळखलं म्हणे इकडं कुठे आलो दर्शनाला आलो. दादा भेटले आम्हाला. ब्लॉग खूप मस्त राहता. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि दादाला एकदम सपोर्ट करा. ओके चला मित्रांनो जाऊया दर्शन करायला. मित्रांनो तर फायनली आपण कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी निघालेलो आहे. गाडी इथं पार्किंगला लावलेली आहे आणि आपण म्हणजे इथं पे अँड पार्क आहे आणि आपण आता चाललोय मंदिराच्या दिशेने. तर आपल्याकडं खूप सारं सामान आहे. बघूया आता. तिथं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस तर घेणं अलाउड नाही आहे. तर चला जाऊया आपण. इथं पाहू शकताय हा रोड सरळ नाही वेरूळ लेण्याकडे जातो आणि इकडं वळती गेलं तर इकडं मंदिर आहे अशा प्रकारे आणि इकडं पार्किंग आहे. मंदिराच्या बाहेरच आपल्याला सगळ्या प्रकारचा प्रसाद वगैरे फुलं बिलं भेटतात. हे मंदिर परिसरात बी अजून छोटी मोठी मंदिर आहेत त्याची पण माहिती मी तुम्हाला नंतर देईल. पहिलं मेन तर आपलं दर्शन करून घेऊया. ओके तर मित्रांनो मेन गेट पुढे म्हणतात. हे ज्योतिर्लिंग असं आहे की ह्या ज्योतिर्लिंगला फक्त ज्या दिवशी महाशिवरात्र वगैरे असते ना तेव्हाच जास्त गर्दी असते. बाकी नाही फार फार 1 ते 1.5 तासामध्ये तुमचं दर्शन होऊन जातं. एवढे काय तुम्हाला तास लाईनला लागायची गरज नाही आहे इथं. तर इथनं परत राईड घ्यायचं होतं आपल्याला. ते पाहू शकताय. परत लेफ्ट घेतलं की आपण मंदिराच्या समोर येतो. मंदिराचे हे नाही का शिवस्टँड. चला जाऊ दर्शनासाठी. मित्रांनो तर फायनली कृष्णेश्वर मंदिराच्या मेन एंट्रन्सला आलेलो आहे आणि इथं आल्यानंतर ना मागच्या वेळेस आलो होतो मी 2024मध्ये. तर त्यावेळेस एवढं काही नव्हतं ना. आता मोबाईल वगैरे काहीच नाही. हे सर भेटलेत आपले अशा पद्धतीने आहे. आपल्या इथं रायडर आलेला आहे की 12 मित्रांनो तर ही मंदिराची मेन एंट्रन्स आहे. तर मेन एंट्रन्सने आपल्याला आज जायचं आहे आता. तर चला जाऊया. मित्रांनो तर मंदिराच्या बाहेरच आपलं चप्पल बूट स्टँड आहे. त्या बूट स्टँड ठेवलेलं आहे. तर चला आज जाऊया. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असं ज्योतिर्लिंग आहे. त्या ज्योतिर्लिंगाचं जर तुम्हाला दर्शन करायचं असेल तर तुम्हाला अंगातील शर्ट काढून दर्शन करायला लागते. तर हर हर महादेव मित्रांनो मी आहे स्वप्नील देवडे. मी करत आहे 12 ज्योतिर्लिंग यात्रा. त्यातील दिवस आहे 5वा. तर 5व्या दिवशी आपण आलेलो आहे आत्ता छत्रपती संभाजीनगरमधील कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाला आलेलो आहे मित्रांनो. तर हे ज्योतिर्लिंगाची विशेषता म्हणजे ह्या ज्योतिर्लिंगाला जर तुम्हाला दर्शन करायचं असेल तर पाहू शकता समोर कसे जेंट्स लोक कपडे काढून म्हणजे शर्ट वरचं शर्ट बेल्ट पाकिट वगैरे सगळं काढून दर्शन करायला लागतंय. अशा प्रकारे आहे. तर मित्रांनो तुमच्या भावाचं आपल्या ट्रिपमधील दुसऱ्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं. इथं पाहू शकता इतके तापली जमीन ना पाय ठेवायला हे जमा नाही. ते मी तुमच्यासाठी व्हिडिओ काढतोय मित्रांनो. तर मित्रांनो दर्शन करून घ्या कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं. आणि मित्रांनो असेच तुम्हाला 12चे 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन करायचे असेल तर आपल्या भावाला फॉलो करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ. तर मित्रांनो मराठी माणूस इतक्या धाडस करून पॅशन प्रो सारख्या साध्या गाडीवर 12 ज्योतिर्लिंग यात्रा करत आहे. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की फॉलो करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायचं आहे. दर्शन करून घ्या कृष्णेश्वर महादेव मंदिर. मित्रांनो तर फायनली आपल्या दुसऱ्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालंय 12 ज्योतिर्लिंग यात्रेमधील. तर हे पाहू शकताय छत्रपती संभाजीनगरचं कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे. तर आपला भाऊ ह्यो आला होता MH17 रायडर समाधान. तर समाधान भाऊ मुळं आपण लगेच दर्शन घेतलं. 5 मिनिटात दर्शन झालं कारण त्याने 2-3 दिवसापूर्वीच येऊन गेला होता आणि इथले जे मेन पुजारी ते समाधान भाऊच्या ओळखीचे होते त्यामुळे आपलं 5 मिनिटातच दर्शन झालं. आता
चला इथं मंदिरामध्ये मेन म्हणजे काय आहे ना, काही शूट करायला किंवा साधा एक फोटो काढून दिला नाही असं आहे. फोटो काढायला पण अलाउड नाही आहे. त्यामुळं बघूया तरी एकदा ट्राय करतो, 12 ज्योतिर्लिंग यात्रा करतोय म्हणून एक फोटो काढून आणतो आतनं. एक रिक्वेस्ट करून देतील बहुतेक मला वाटते. तोपर्यंत मंदिराचा परिसर पाहतो. आतमध्ये दाखवायला काही चान्सच नाही आहे. तरी माझ्याकडे जुना एखादी क्लिप असेल, आपण मागच्या वेळेस ज्यावेळेस 12 ज्योतिर्लिंग यात्रा केली होती त्यावेळेची क्लिप मी ह्याच्यामध्ये टाकाल. चला मित्रांनो, तर फायनली आलोय फिरून. आता तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवण्यासारखं मला नाही वे, मला कसं आतमधनं दर्शन कसं होतं, काय कसं होतं ते सगळं दाखवायचं होतं, पण आतमध्ये कसल्याच प्रकारे अलाउड नाही आहे. तर बघू आपण एकदा प्रयत्न करू एक फोटो काढण्याचा. रील तर काढली मी, पण फोटो काढण्याचा प्रयत्न करूया. एक काय झालं, रीलमध्ये ऊन एवढं होतं आणि सूर्याची डायरेक्शन वेगळ्या डायरेक्शनला होती. ज्यावेळेस माझं तोंड दिसतंय त्यावेळेस मंदिर दिसत नाही आणि नुसतंच मंदिर दिसतंय अशा पद्धतीने आहे. तर इथं एक आश्रम आहेत, संकल्पित समाधी मंदिर. का भेटले ना हा तुम्ही, अरे आपल्याला ह्याच्यावर भेटले होते ना पर्वतावर. हा, त्र्यंबकेश्वरला भेटले होते. बाकी काय म्हणता, अजून कुठे गेला? तिसरा वाघ कुठे गेला? संभाजीनगरला. तुम्हाला टाकला होता, तुम्ही पाहिलं का? हा, बघितलं ना. कमेंट पण केली. हा हा हा. कमेंट करेल. तर मित्रांनो परत भाऊ भेटले आपले बुलढाण्याचे. बुलढाणाच ना? हा बुलढाणा. बुलढाणा आपल्याला हे कुठं भेटले होते? त्र्यंबकेश्वरच्या तिथं भेटले होते. कुठल्या पर्वताचं नाव विसरलं, ब्रह्मगिरीवर भेटले होते. आम्ही चांगली मजा केली होती. नंतर तुम्ही थांबला का? सनसेट पाहिला का नाही? बघितलं ना. तुम्ही काय तुम्ही गेल्यावर अर्ध्या घंट्याने आम्ही खाली आलो. ओके ओके ओके. तर चला, तुम्हाला परत भेटून चांगलं वाटलं. संभाजीनगरला आले. ओके, हो नक्की आता कुठं नक्की. इथून? आता इथनं हनुमान मंदिरात जाणार आहे मी. पंधरा मारुती. आम्ही आलो तिथून. आलं का? बरं चला. तिसऱ्याला सांगा भेटलं म्हणून. चालतंय. इथलं माहितीच नाही मित्रांनो. तर इथं एक पाठीमागं नाही, जस्ट मंदिराच्या पाठीमागे एक नाही मोठा असा हॉल आहे, जगद्गुरू भक्ती निवास म्हणून आहे. तर चांगले इथं लोक आरामात येऊन बसतात वगैरे. बाकी इथं ही पाहू शकता एक मंदिर आहे छोटंसं. मित्रांनो, तर मंदिरात नाही फोटो काढायला अलाउड नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकताय, ह्या बाजूला एक छोटंसं मंदिर आहे, इथनं मंदिराचा व्ह्यू येतोय. तर इथनं फोटो घ्यायला लागतोय अशा पद्धतीने आहे. तर आपण एकदा ट्राय करू, आपल्याला चान्स भेटतोय का आज जाऊन फोटो काढण्याचा. मेन तर तुम्हाला सांगितलंच मित्रांनो, ह्या मंदिर असं मंदिर आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी हे एकलोतं असं मंदिर आहे ज्याच्यामध्ये नव्हे आपल्याला वयचे, म्हणजे जर जेंट्स असेल ना तर शर्ट बेल्ट पाकिट वगैरे सगळं काढून आत जायला लागतं. अशा पद्धतीने दर्शन आहे जेंट्ससाठी. मित्रांनो, तर आता आपण कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन करत होतो. तर हा भाऊ आपला भेटला, इथं फोटो काढतो कॅमेरा आणि भाऊनी ओळखलं मला. तर भाऊला भेटून चांगलं वाटलं. काय म्हणशील भाऊ, कुठले माझे व्हिडिओ पाहिले? थायलंडचे वगैरे पूर्ण व्हिडिओ पाहिलं, फॉलो पण केलं. ओके. चला भाऊ. मित्रांनो, तर आपण आता आलेलो आहे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगापाशी. तर हे भाऊ आले, आपले फेसबुकचा फोटो पाहून आले काय तुम्ही? तर भाऊंना भेटून चांगलं वाटलं. मित्रांनो, तर मंदिराच्या बाहेर आले, ते भाऊ भेटलेत. भाऊंनी ऊसाचा रस पादा घेऊन आले. नाव सांगा तुमचं? अंकुश खाजेकर. तर भाऊ आपले काय, मी फेसबुकला एक फोटो टाकला होता की आज कृष्णेश्वरला येतोय, तर भाऊ येऊन थांबले होते आणि भेट झाली आमची. धन्यवाद भाऊ. मित्रांनो, तर आता निघतो इथनं. तर भाऊला बाय बाय म्हणतो. आता भाऊला इथनं त्याला जायचे परत त्या सायकलपाशी, तर तो आता बस पकडून जाईल का? चलो. ओके ओके. मित्रांनो, धन्यवाद. चल रे, समाधान. चल.
मित्रांनो, तर घृष्णेश्वर मंदिराचे दर्शन झाल्यानंतर घृष्णेश्वर मंदिराच्या जवळच वेरूळमध्ये छत्रपती शहाजी महाराजांचं स्मारक आणि मालोजी राजे भोसले घडी आहे, तर ती पाहण्यासाठी गेलो. मालोजी राजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा होते, तर त्या ठिकाणी आपण चाललेलो आहे. तर पाहूया कसं हे ठिकाण. मित्रांनो, तर ह्या ऐतिहासिक घडीच्या आतमध्ये जाण्या अगोदर विचारलं तिकीट आहे का आणि आतमध्ये एंट्री आहे का. तर आपल्याबरोबर जे आपल्याला मागाशी सर भेटले होते त्या सरांबरोबरच आपण आत चाललेलो आहे. तर मित्रांनो, समोरच तुम्हाला जे स्मारक दिसत आहे ते छत्रपती शहाजी महाराजांचे स्मारक आहे. तर शहाजी महाराजांचे स्मारकाच्या पाठोमागे एक जुना प्रकारचा किल्ला किंवा वाडा आहे, तो तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळात. मित्रांनो, तर आपण आत्ता आहे वेरूळमध्ये आणि वेरूळमध्ये आपण अशा ठिकाणी आलो आहे जिथं शिवाजी महाराजांचं म्हणजे हे होतं मूळ गाव. जे शिवाजी महाराजांचे आजोबा होते मालोजी राजे भोसले हे इथं निवासस्थानी होते, म्हणजे इथं त्यांचं मूळ गाव आहे आणि हे ते ह्या गावचे पाटील होते. त्यानंतर शहाजी राजांचा जन्म व त्यांचं बालपण ह्याच ठिकाणी झालेलं आहे सगळं. तुम्ही पाहू शकताय इथं हे ते शहाजी महाराजांचे स्मारक आहे, पाहू शकताय हे स्मारक. हे शहाजी महाराजांचं स्मारक होतं. त्यानंतर इथं आतमध्ये घडी आहे म्हणजे किल्ला एक छोटा, तर तो किल्ला पाहण्यासाठी आपण चाललेलो आहे. तर मित्रांनो, हे किल्ला नाही खूप जुना आहे. तुम्ही पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले किल्ले आता शाबूत आहे, त्यांच्या आजोबाच्या काळातलं हे. तर त्यामुळं इथं नाही आता सगळं नवीन बनवलं आहे, बुरुज वगैरे हे सगळं नवीन बनवलं आहे. कारण पूर्वीचं नाही फक्त अवशेष शिल्लक राहिलेले. आणि हा किल्ला मेन म्हणजे वेरूळ गावाच्या सगळ्यात उंच भागावर बनवला होता. एक असा मातीचा मोठा ढिगारा होता, त्याच्यावर तुम्ही म्हणतात चेहरा दाखवते, तर मातीचा एक मोठा ढिगारा होता त्याच्यावर गडी स्वरूपाचा, आणि त्याच्यावर हा किल्ला बनवला होता. तर त्यामुळं संपूर्ण वेरूळ ह्याच्या गावावर लक्ष ठेवता येत होतं. आणि जे आपले आत्ता 12 ज्योतिर्लिंगापैकी हे ज्योतिर्लिंग आहे घृष्णेश्वर, ह्या ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार हे मालोजी राजे भोसले यांनी केला होता. तेव्हापासून हे मंदिर एकदम चांगलं म्हणजे जे भाविक येतात त्यांची व्यवस्था पण चांगली झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकताय ही जुनी गडी आहे. त्यानंतर इथं नवीन पद्धतीने आतनं सगळं कॉन्क्रीट केलं आहे, बाहेरनं जुना आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे पाहू शकताय हे पुरातन वास्तू जतन करून ठेवण्यासाठी चांगला प्रयत्न केलेला आहे. कसलं हे दिसतंय ना, हे बघा किती, हे जवळ 15व्या शतकातलं सगळं असेल, 15व्याच्या पण अगोदरचं असेल ना. तर अशा प्रकारे आहे हे. अजून पण तुम्ही पाहू शकता ही अख्खी गडी आहे पूर्ण. आणि हे गडीचं मेन हे दिसतंय कंपाऊंड काय म्हणतात त्याला, हां. आणि हे छोट्या छोट्या रूम होते, इथं रूम होते, अजून धान्य कोठार होते. आणि तिथं मेन मेन उंच भाग होता गडीचा, त्याला बुरुज म्हणतात ना, बुरुज होता. तर त्या बुरुजावरून सगळा व्ह्यू येत होता आणि त्याच्यामुळं वेरूळची देखरेख करणं सोपं होत होतं. अशा पद्धतीचं आहे. तर इतकं मोठं शेड बनवलं आहे ना, जबरदस्त. आवडलं आपल्याला हे की बाबा सरकारने पुरातन वस्तूचे जतन करण्यासाठी एकदम भारी गोष्ट बनवलेली आहे. तर मित्रांनो, तर हा किल्ल्याचा सगळ्यात उंच भाग आहे. आणि इथनं एक मंदिर आहे का, लक्ष्मी विनायकाचं मंदिर आहे समोर. आणि पुढचे जो डोंगर दिसतंय ना त्याच्यावर अजिंठा वेरूळ लेणी इकडे आणि ते मंदिर दिसतंय ते मुघलकालीन असे भरपूर मंदिर आहेत का. ओके, गुमट गुमोटे. तर चला मित्रांनो, अशा प्रकारचा किल्ला आहे. तर आल्यामुळं तर माहीत झालं, नाही तर कशाचं माहीत होतं मित्रांनो. तर ही मालोजी राजे भोसले यांच्या काळातील घडी आहे. तर मित्रांनो, हा जो पार्ट आहे हा पार्ट नाही त्यावेळेचा होता. ह्याच्यावरून कळते की त्यावेळेच्या घडीची भिंतीची जाडी किती होती. अशा प्रकारचं आहे. आणि पाहू शकता ही पूर्ण घडी, मला विशेष ह्याचं वाटलं की ह्याच्यावर पूर्ण कव्हर केलं आहे आणि चांगलं लक्ष दिलं आहे. मित्रांनो, तर आपण पाहू शकताय जे शिवाजी महाराजांचं मूळ गाव आहे त्या गावात आलो आपण. तर त्यांचे आजोबा जिथं राहत होते तर ते घडी आहे, त्या घडीला आलं तर इथं पाहू शकता इतकं सुंदर असं कंपाऊंड केलेलं आहे ना. आणि हे बघा महाद्वार, राजे शहाजी महाद्वार म्हणून लिहिलेलं आहे. अशा प्रकारे आहे. इथं पण बघा मालोजी राजे भोसले घडी. मित्रांनो, तर इथं गाडी पार्किंगला लावलेली आहे आणि आपण आलेलो आहे आता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शिवालय म्हणून आहे. तर मित्रांनो, इथं एक मेन म्हणजे हे पाहू शकताय कुंड आहे आणि त्या कुंडामध्ये 12 ज्योतिर्लिंगाची 12 मंदिर आहेत असं मला या दादांनी सांगितलं आहे. तर तिथे गेल्यावर बघूया आपण. हे पाहू शकताय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शिवालय तीर्थकुंड. तर अशा प्रकारचं हे कुंड आहे.
आणि मित्रांनो पाहू शकताय जरा बघ दादा वगैरे पण होते कारण ते रात्री. लावलेलं आहे रात्रीचं आणि कसलं भारी दिसतंय एकदम कसलं जबराट कुंड आहे सगळ्या पाहिलीच पाहिजे दादा हे तर पावसाळ्यात पाण्याची लेवल वरती येते का हा इथपर्यंत इथपर्यंत पाण्याची लेवल येते तर मित्रांनो पाहून घ्या कसलं त्यावेळेस ही स्ट्रक्चर जवळपास 500-600 वर्ष तुला दादा इथं तुम्ही म्हणत होता 12 ज्योतिर्लिंग 9 दिसतात मंदिरं म्हणजे काय असा अंदाजे आहे ते हा म्हणजे इथं 12 ज्योतिर्लिंग ह्याच्यात आहेत असं म्हणतात का तर मित्रांनो अशा प्रकारे पाहू शकताय 9 मंदिर आहेत आणि 9 म्हणजे वेगवेगळे ज्योतिर्लिंगाचेच नाही दिसत प्रत्येक मंदिरामध्ये एक पिंड आहे काही मंदिरामध्ये विठ्ठल रुक्माईची मंदिर मूर्ती आहे काही मंदिरामध्ये तुम्ही पाहिलं ना तर गणपती बाप्पांची मूर्ती असे वेगवेगळे मूर्ती आहेत आणि मधोमध पिंड आहेत एखाद्या मंदिरात आपण पण जाऊन येऊया तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर भारी वाटलं मला इथं येऊन म्हणजे असं मी अगोदर उदास झालं होतं की बाबा आतमध्ये ब्लॉक काढायला नाही भेटला मंदिराच्या तर पण इथं भारी आहे पाहण्यासारखं मित्रांनो तर अशा प्रकारे पायऱ्या आहेत खाली जाण्यासाठी तर आलोय आता मित्रांनो खाली कुंडामध्ये हा कुंडाचा पण काहीतरी इतिहास असेल 2 मिनिटात मी वाचतो आणि तुम्हाला पण सांगण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो हे अशा प्रकारचे टोटल 8 मंदिर आहे तिथं पाहू शकता अशी महादेवाची एक सेंटरला पिंड आहे आणि बाकीकडं असे छोटे छोटे हे आहेत देव तर मित्रांनो प्रत्येक मंदिरामध्ये पाहू शकता अशा प्रकारे महादेवाची पिंड आहे आणि प्रत्येक मंदिरामध्ये एक असे देवाची मूर्ती तिकडं पाहू शकता विठ्ठल रखुमाईची इकडं पुढे गेलं ना तर गणपती बाप्पाची आणि इथं हा तिथं महादेव पार्वतीची म्हणजे प्रत्येक ह्याच्यात काही ना काही वेगळे आणि इथं पाहू शकता ह्याच्यात हे बसवलंय ह्याच्यामध्ये संध्याकाळचा फाउंटेन शो चालतो म्हणजे रोज नसेल आठवड्यात नाही एकदा ठराविक दिवशी गर्दी असते शनिवार रविवार मित्रांनो अशा प्रकारची मंदिरं आहेत मित्रांनो मी आज अशा बारवामध्ये आलेलो आहे मित्रांनो त्याच्या भोवती नाही वेळेस चारी बाजूला महादेवांची मंदिरं आहेत मित्रांनो पाहू शकताय इथं एक महादेवाचं मंदिर आहे तिथं एक महादेवाचं मंदिर आहे ते बघा तिथे एक महादेवाचं मंदिर आहे तिथे एक महादेवाचं मंदिर आहे तिथे एक महादेवाचं मंदिर आहे ते एक महादेवाचं मंदिर आहे हे एक महादेवाचं मंदिर आहे हर हर महादेव मित्रांनो मी आहे स्वप्नील देवडे मी करत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा त्यातील दिवस आहे आज 5वा तर 5व्या दिवशी आपण वेरूळमध्ये वेरूळमध्ये आपण आलेलो आहे अहिल्याबाई होळकर तलाव हा तलाव नव्हे मित्रांनो घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या अगदी जवळ आहे हाकेच्या अंतरावर आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगापासून आणि मित्रांनो ह्या तलावाचं विशेषता म्हणजे ह्या तलावाला टोटल 56 पायऱ्या आहेत 56 पायऱ्या आहेत मित्रांनो आत्ता पाण्याची लेवल पाहताय तुम्ही तर आत्ता 30 पायऱ्या वरती उघडे आहेत तर तुम्ही विचार करा इथनं अजून 26 पायऱ्या खोल पाणी आहे आपल्याला वाटतंय की इथं खाली असं सपाट असेल पण असं नाही आहे मित्रांनो हा खूप खोल तलाव आहे मित्रांनो आणि हा तलाव तुम्हाला पाहताच तुमचं मन प्रसन्न होऊन जाईल असा तलाव आहे मित्रांनो कारण तुम्हाला प्रत्येक ठिकाणी महादेवांचं दर्शन होतील इथं पण एक महादेवाची पिंड आहे तिथं महादेवाची पिंड आहे म्हणजे प्रत्येक मंदिरात महादेवाची पिंड आहे तर मित्रांनो तुम्ही कधी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन करायला आला तर इथं नक्की या घृष्णेश्वर मंदिराच्या अलीकडेच तुम्हाला शिवालय तीर्थ किंवा अहिल्याबाई होळकर तलाव म्हणून भेटेल तर मित्रांनो आता तरी लोक ह्या परंपरेचा उपयोग करत नाही तर पूर्वी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन करण्यापूर्वी लोक जे भाविक आहेत ते ह्या तलावामध्ये स्नान करून मग घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन करत होते तर मित्रांनो तुम्हाला अशीच ऐतिहासिक माहिती जाणून घ्यायची असेल देशातली विदेशातली किंवा आपल्या महाराष्ट्रातली तर फॉलो नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा कारण तुमचा पॅशन प्रो गाडीवर संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा करत आहे चला बाय बाय फॉलो नक्की करा मित्रांनो तुमच्या एका छोट्याशा फॉलोमुळं मला खूप मोटिवेशन मिळतं असाच उन्हातानाचा प्रवास करण्यासाठी चला बाय बाय चक्कर लागले का झालं आता मला तर मग काय हे खाल्लं ऊन इकडं म्हणजे नाशिक बिशिकपेक्षा इकडं जास्त ऊन वाटतंय मला आलो होतो इथं आणि ते काय झालं हे ब्लॅक कलरचं हे घालून आलो होतो आणि त्यातनं घाम निघाला सगळं पाणी शरीरातलं कमी झालं का वाटायला लागलं मला आता तर पाणी पिऊया आणि मग पुढे जाऊया प्रवासाला नाही तर झाडाखाली निवांत बसतो आता मी आणि मग 4 वाजता प्रवास
मित्रांनो तर पहिले तिथनं आल्यानंतर थंड पाण्याची बॉटल घेतली, कारण मला असं डोक्यात हे झालं का तच वाटलं थोडं. पाणी पितो फोन आला ते तुम्हाला म्हणलं नाही का ते सोना त्यांनी फोन केला जाऊन आलो मी किल्ल्याला. जाऊन आले पण शाळेच्या सहलीत आलोय. आता भरपूर भरपूर दिवस झाले. त्यावेळेस ओट वागळू नाही होते त्यावेळेस. आता नसतील काय ते आहे ना बघ काय किती द्या एवढं काही त्यांना नाही. नंबर द्या तुमचा. मित्रांनो तर फायनली भाऊ चालले. चांगलं भाऊमुळे 2 पर्यटन स्थळं इथली मी ती गेलो नसतो, पण भाऊमुळे त्याचं झालं दर्शन. आणि चांगलं म्हणजे तिथं गेल्यावर मला वाटलं की बाबा हे मी मिस केलं असतं. तर चला भाऊ भेटूया परत कधी. तिकडं आमच्या इकडं आल्यावर या फोन करा. ओके चला. शिर्डीच्या इकडं कसं काय दर्शनाला चाललो होतो हां हां तेव्हा काय म्हणलं तुमची भेट व्हावं. बरं 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 काय म्हणतो मग कसं काय पाहिलं तुम्ही मला? सर मी चाललो इकडं आणि आपलं स्टिकर दिसलं हां हां तेव्हा हा इकडे मित्रांनो तर हे सर भेटलेत अचानकच. हे शिर्डीचेत ना? हो शिर्डीचे तर भेट झाली अचानक. देवीदास पिंगळे देवीदास पिंगे. ओके माझी मित्रमंडळी वगैरे भरपूर म्हणजे तुमच्या फॉलोअपमध्ये आहे. हां हां डेली व्हिडिओ बघत असतो. आपले केदारनाथ म्हणा, हां हां आपण या नेपाळला गेले, हा. थायलंड वगैरे हा. पूर्ण व्हिडिओ बघतो. ओके ओके. टाकलं मी फोटो. आता तोच विषय झाला आता म्हणलं आज स्वप्नील देवरे साहेब आहे हा. ना हे तुम्ही तेलवाडी फाटा वेरू वगैरे फोटो टाकला ना हां सकाळी. हां बोल्टचा तेलवाडी फाटा आणि हा. वेरूळ म्हणून बोर्ड आहे. हां हां तिकडे फोटो टाकला म्हणलं आज येईल त्याचे म्हणलं आज बघू आता. नाही नाही या बा मग हेल्मेट काढू द्या तुमचं. तर मित्रांनो तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. ओके तुम्ही आता यूट्यूबच्या व्हिडिओसाठी पण घेतलं आहे मगाचं तुम्ही बोललेला. यूट्यूबला येईल MH बॅकपॅकर म्हणून चॅनल आहे, मोठा व्हिडिओ टाकतो मी त्याला 30 मिनिटाचा. ओके चला चला धन्यवाद. ओके ओके साहेब धन्यवाद ताई. चला मित्रांनो तर हे पाहू शकता हे आहे वेरूळची लेणी. इथनंच आतमध्ये वेरूळच्या लेण्यांसाठी जायला लागतं. तर बरेच जण येऊन गेले असतील मित्रांनो. अतिशय सुंदर ठिकाण आहे. मी शाळेत असताना आलेलो आहे. तर आज मला जायचं होतं पण दर मंगळवारी हे ठिकाण बंद असतं. तुम्ही कधी येत असाल तर लक्षात ठेवा मंगळवारी यायचं नाही, मंगळवारी बंद असतं. फायनली आपण भद्रा मारुतीला पण पोचलेलो इथं. दादा दादा मंदिर भद्रा मारुती मंदिर. हां तर मित्रांनो फायनली आपण भद्रा मारुतीला पोचलेले पाहू शकता मंदिर. दादा योगाला तुम्हाला भेटा आधी. हां हां अचानकच भेट झाली. डायल केलेला नंबर सध्या व्यस्त साहेब येतील. आहे. हां हां काढा की आपके द्वारा डायल किया गया नंबर हेल्मेट काढतो थांबा. तुम्हाला चहाला दिसेल. कुछ समय पश्चात प्रयास करें. The number you have dialed is currently busy. Please try later. चला दादा भेटले धन्यवाद भेट झाले. हो तुमची व्हिडिओ कंटिन्यू पाहत असतो. ओके, ओके. तुम्ही पहिले नेपाळला तिकडे गेले हा. ते व्हिडिओ कंटिन्यू पाहत तुमच्या. मित्रांनो तर इथं गाडी पार्किंगला लावली आणि आपण आता मंदिराच्या आतमध्ये निघालोय. तर पाहू शकताय तर अतिशय सुंदर अशी कमान आहे मंदिराची. इथं पाहू शकताय तिथं लिहिलेलं आहे सॉरी श्री भद्रा मारुती संस्थान कुलताबाद म्हणून आहे. तर बघा इथं वरती पहिलं मारुतीचं ही, त्यानंतर गणपती बाप्पा दोन्हीकडे 2 आहेत आणि खाली पण मारुती अशा पद्धतीने आहे. तर चला जाऊयात मंदिराच्या आतमध्ये. व्हिडिओ काढायला अलाउड आहे का नाही काय माहीत नाही. आहे का आता अलाउड? मग चला जाऊया आता आपण. आता
मित्रांनो, तर मेन कमानीमधनं आत आलं भद्रा मारुती मंदिराच्या. तर मित्रांनो, इथं मेन एंट्रन्स नाही आहे मंदिराची. मंदिराचा हा सर्वात सुंदर भाग बनवलेला आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त बनवले. टाईल्स पण कसल्या भारी रंगाच्या टाकलेल्या आहेत. पण इथनं मंदिराची एंट्री नाही आहे. आपल्याला ह्या बिल्डिंगच्या खालनं जिथं पार्किंग बनवली आहे तिथनं पलीकडे जायचं आहे. आणि पलीकडे गेल्यानंतर मग त्या साईडनी मंदिराला एंट्री ती तुम्हाला दाखवतो आता. मित्रांनो, तर ते मेन कमानीतनं आलं ना, तर तिकडून आपण मेन बिल्डिंगमधनं इकडे येतो. मग इकडं बूट वगैरे काढायचं स्टँड आहे, शूज स्टँड आहे. तर इथं अजून एक भाऊ आलेत आपल्याला भेटायला, कुठनं छत्रपती संभाजीनगरमधनं. तर हे दोघं जण आलेले आहेत भेटायला. त्यांनी नवीनच गाडी घेतलेली दिसती. नको 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 अगं घाम येतोय लगेच. दक्षिणा द्यायला तर मित्रांनो, नवीनच गाडी घेतली काय तुम्ही? पूजा करायला चालली काय? नाही, 2 महिने झाले आम्ही सारखे येतच आलो इकडे. काय नाव तुझं? प्रांजल. कुठली इथलीच का? तर फायनली आलोय. तर हे भाऊ भेटले. तर आपलं तुमचं नाव काय? चेतन सूर्यवंशी. चेतन सूर्यवंशी. आणि हा पण भाऊ आहे आपला, हा इथला छत्रपती संभाजीनगरचाच आहे. तर इथले व्हिडिओ बनवत असतोय. भाऊ तुझं नाव काय? वंश देशमुख. वंश देशमुख भाऊचं नाव आहे. आणि हे भद्रा मारुती मंदिर आहे मित्रांनो. हे महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर आहे जिथं झोपलेले हनुमान आहेत. हे असं मंदिर आपण नाही प्रयागराज येथे पाहिलं होतं, जिथं लेटे हुए हनुमान मंदिर म्हणून आहे. तर बडे हनुमान मंदिर म्हणून आहे, ते पाहिलं होतं. महाराष्ट्रामध्ये एकमेवच मंदिर आहे जिथं झोपलेले हनुमानजी आहेत. तर चला आज जाऊन दर्शन करूया. आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे का नाही काय माहित नाही. चला हां, चला 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 चला. आता तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. ओके, चला चला, झालं तुमचं. ओके ओके, चला. तर मित्रांनो, अतिशय सुंदर असं मंदिर आहे, पाहू शकताय तुम्ही. चला इथनं पुढं जास्त वाईड अँगल आहे. नाही नाही, ठीक आहे. तर मित्रांनो, हे शनी मंदिर आहे. तुम्हाला सांगतो इथं महादेवांचं मंदिर. मित्रांनो, तुम्ही कधी झोपलेल्या हनुमान मंदिराचं दर्शन केलंय का? मित्रांनो, असे हनुमान मंदिर फक्त भारतात 3 जागेवर आहे. आणि ते मंदिर आपल्या महाराष्ट्रामध्ये एक आहे. तर मित्रांनो, मी आहे आता महाराष्ट्रामधील छत्रपती संभाजीनगरमध्ये. आणि छत्रपती संभाजीनगरमधील आपण वेरूळच्या जवळ असणारा भद्रा मारुती मंदिर येथे आलेलो आहे मित्रांनो. तर हे पाहू शकता, हे सगळं पांढरं मंदिर संगमनेरी दगडामध्ये बनलेले आहे. पांढऱ्या संगमनेरी दगडामध्ये बनलेलं आहे. आणि मित्रांनो, ह्या मंदिराची सगळ्यात विशेषता म्हणजे इथं जे हनुमानांची मूर्ती आहे ती निद्र अवस्थेत आहे, म्हणजे झोपलेले हनुमान आहेत. त्यामुळं हे मंदिर विशेष आहे. हे महाराष्ट्रातलं एकलवतं मंदिर आहे जिथं हनुमानजी निद्रा अवस्थेत आहेत, म्हणजे झोपलेले आहेत. आणि अशी मंदिरं फक्त भारतात 3 जागेवर आहे. एक आहे प्रयागराजला, दुसरं आहे मध्य प्रदेशमध्ये, आणि तिसरं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि ते मंदिर आहे मित्रांनो. तुम्हाला ह्याच्यावरती तुम्ही क्लिप पण पाहिली असेल की इथल्या हनुमान मंदिरातली मूर्ती कशी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि तुम्हाला पण आपल्या ह्या यात्रेचा साथीदार व्हायचा असेल, संपूर्ण भारत यात्रा, 12 ज्योतिर्लिंग यात्रा, तर फॉलो नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. हर हर महादेव. मित्रांनो, तर आपण आता दौलताबाद किल्ला पाहायला निघालेलो आहे. तर मित्रांनो, हा किल्ला पाहण्यासाठी आपल्याला ते मगाशी आलेले 2 भाऊ जे चेतन सर आहे आणि वंश आहे, ते दोघं घेऊन चालले. तर वंश म्हणला की मी तुमची गाडीवरचे शूट घेतो. तर ते शूट घेतो आहे. बघूया आता त्याचा रिझल्ट कसा येतो आहे, कारण त्याने मला अजून व्हिडिओ पाठवले नाही आहेत. पण ज्यावेळेस पाठवल त्यावेळेस पाहूया. तो म्हणला एडिट करूनच पाठवतो. तर नक्की कसा पाठवतो आहे तर त्याच्याकडूनच पाहूया. तो ज्यावेळेस टाकाल तेव्हा कळेल. तर चला जाऊया आता दौलताबाद किल्ल्याच्या जवळ. तर फायनली चेतन भाऊ आपल्याला जिथं भद्रा मारुतीच्या इथं भेटायला आले होते, तर ते आता आपल्याला नाश्ता करायला घेऊन आले. तर मिसळ आपण जोगेश्वरीला आलेलो आहे, मिसळ खातोय. आणि त्या दोघांनी तर काही घेतलं नाही, मलाच मिसळचं आहे.
त्यांना म्हणलं खात नको म्हणतात का हो? उपवास आहे उपवास. मित्रांनो आता हा समोर किल्ला पाहताय ना, हा दौलताबाद किल्ला आहे. तर मित्रांनो ह्या किल्ल्यावर आपल्याला जायचं होतं, पण आता वेळोवेळी जाता येणार नाही. 5 वाजताच किल्ल्यावर जायची एंट्री बंद होती. तर मित्रांनो हा किल्ल्याला मी ऑलरेडी जाऊन आलेलो आहे एकदा. ह्या किल्ल्याला आपण मी शाळेत असताना म्हणजे 9वीत असताना जाऊन आलेलो आहे. लई दिवस झाले, पण आता परत जायची इच्छा होती, पण नाही जायला जमत. कारण उद्या उद्या 10 वाजता उघडतोय आणि एवढा टाईम नाही आहे मला उद्या 10 वाजेपर्यंत थांबण्यासाठी. तर मित्रांनो ह्या किल्ल्याची विशेषता तुम्हाला सांगतो की मित्रांनो हा किल्ल्याच्या नव्हे चारी बाजूला हे कपारी दिसते का, ह्याच्या बाजूला एक खोल खड्डा आहे आणि तो किल्ल्याच्या चारी बाजूला आहे आणि त्याच्यामध्ये मगरी वगैरे सोडल्या जात होत्या. त्यामुळे हा किल्ला नाही कोणाला जिंकता आला नाही आहे किंवा कुठनंच असा चान्स नाही की किल्ल्यावर चढण्याचा. जे पण पूल होते ना ते सगळे पूल नाही ह्याचे होते, आपले लाकडाचे होते. आणि जर ह्यांना वाटलं की जे किल्ल्यावर आहेत त्यांना वाटलं की आपल्याला खतरा आहे, तर ते पूल डायरेक्ट डिस्ट्रॉय करून टाकत होते. त्यामुळं किल्ल्यावर कोणाला यायचे संबंधच येत नव्हता. अशा पद्धतीने आहे. तर एकदम मस्त किल्ला आहे. दिसला का तुम्हाला? सारखे म्हणत असतात की बाबा तुझा चेहरा नको दाखवू, व्ह्यू दाखवता. आता तुम्हाला व्ह्यू दाखवतोय सगळा. मित्रांनो तर फायनली वेरूळमध्ये आजचा मुक्काम करायचं ठरलंय. तर सगळं स्विच ऑफ झालं होतं. कॅमेरा स्विच ऑफ झाला, पॉवर बँक स्विच ऑफ झालं, सगळं स्विच ऑफ झालं होतं. तर फायनली आपली गाडी इथं लावली, तिथं पार्किंगला. तिथं पाहू शकताय त्या गाडीच्या पाठीमागं. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने पण दाखवतो. आणि इथं बाजूवर बसलोय आणि बाकीच्या डिव्हाइस सगळ्या चार्जिंगला लावल्यात. आता ज्यावेळेस चार्जिंग होईल त्यावेळेस आपण त्या घेऊ आणि मग टेंट लावू. टेंट पण नाही लावला. इथं एकदम छान अशी मोकळी हवा लागते, त्यामुळे मोकळ्यातच बसलोय. मच्छर नाही, काही नाही, एकदम मस्त हवा आहे. त्यामुळं आजचा मुक्काम आपण इथं करतोय. टेंट जेव्हा आपल्याला वाटेल ना टेंट लावायची गरज आहे त्यावेळेसच लावल, तोपर्यंत नाही. 10 वाजेपर्यंत तरी नाही लावत टेंट. आपली गाडी तिकडे तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. इथं आपली गाडी आहे. मित्रांनो तर फायनली आपला टेंट वगैरे लावलाय. जवळपास 10 वाजेपर्यंत आपण ह्याच बाजूवर बसलो होतो आणि आता टेंट लावलाय आणि टेंटच्या शेजारीच गाडी लावलेली. अशा प्रकारचा टेंट आहे. तर आता झोपायचं. इतकं सुंदर हवा सुटली ना भाऊ, नाद खुळा. आजचा मुक्काम इथं करतोय मित्रांनो. तर इथंच हा व्हिडिओ संपवतोय. आज संध्याकाळची जास्त शूटिंग केली नाही, कारण आपल्या ज्या इन्स्ट्रुमेंट होत्या ना त्या चार्जेस नव्हत्या जास्त. त्यामुळे काही तुम्हाला टेंट लावताना पण टाइम लॅप्स दाखवलं नाही, काय नाही. इथं आलेलं पण दाखवलं नाही, कारण चार्जिंगच नव्हतं. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि बाय बाय. चला इथंच व्हिडिओ संपवतो. भेटूया नवीन दिवसामध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये दिवस 6. चला बाय बाय. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो हे मोठे 40-40 मिनिटाची व्हिडिओ बनवायला पण खूप टाईम लागतोय मित्रांनो. तर आपण काल एक व्हिडिओ टाकला होता नाशिकवरनं शिर्डीचे दर्शन. त्यात काय झालं माहिती का, मी जिथं पोहे खायला थांबलो होतो ना, तर तिथं मागं एक टेपचं गाणं चाललं होतं फक्त. म्हणजे त्या गाणं एवढं नुसतं रिलिक्स येत होत्या थोड्या, तर त्याला अख्ख्या व्हिडिओला कॉपीराईट आलं होतं. मित्रांनो परत तो व्हिडिओ ही करून परत टाकायला लागला, त्यामुळे कालचा व्हिडिओ लेट झाला. आजचा पण तसंच झालं आहे. तर चला तुम्हाला उद्यापासून कुठल्या टायमिंगला व्हिडिओ पाहायला आवडेल ते पण सांगा. आपण जसं महाराष्ट्र सोडू, महाराष्ट्रात काय होतं आपल्याला लई लोक भेटतात, त्यामुळं आपलं म्हणजे असा टाईम थांबण्यात जास्त जातो आहे. जसं आपण महाराष्ट्राच्या बाहेर निघू तर आपल्या ओळखीची माणसं कमी होतील. आणि मग तुम्हाला किती वाजता व्हिडिओ पाहायला आवडेल ते पण कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन पाहत असाल तर. चला बाय बाय.